या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्यांनंतर आता आपण राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया। पर्यटन नगरी महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। अचानक पाऊस आल्यानं पर्यटकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अनेक पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद देखील घेतला, तर काहींनी आसरा शोधण्यासाठी धावपळ केल्याचंही पाहायला मिळालं। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या थंडगार महाबळेश्वर पाचगणी परिसरात आज सायंकाळी 7 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या पडलेल्या अवकाळी पावसामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। दुपारपासूनच मोठ्या प्रमाणात उष्णतेचं वातावरण असतानाच महाबळेश्वर पाचगणी त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात 40 डिग्री अंश सेल्सिअसचं तापमान असतानाच आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील त्याचबरोबर डोंगर माथ्यावर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे। तब्बल पडलेल्या एका तासाच्या पावसाने पूर्णतः नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर आकाशातून कडकडणारा विजा यामुळे आता नागरिकांचं भीतीचं वातावरण देखील आहे। मात्र या पडलेल्या अवकाळी पावसाने काही प्रमाणात स्ट्रॉबेरी पिकाचं देखील नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे, तर पोलिसांकडून सध्या एकाचा शोध सुरू आहे। तपासादरम्यान एका व्हॉट्सॲप ग्रुपवर संबंधित पीडित महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचं समोर आलं। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील स्वरूपाचं असून यात अनेक महिला पीडित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। यामुळे कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये यासाठी नागरिकांनी असे व्हिडिओ पुढे शेअर करू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। एक BMW नावाचा ग्रुप होता की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसारित होत होते। यामध्ये कोपरगाव शहरामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपींना अटक केलेली आहे। राहुल शिंदे आणि योगेश आढाव या दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि तिसरा जो आरोपी आहे तो म्हणजे संदीप गर्जे यांनी हे जे व्हिडिओ आहे ते फॉरवर्ड केल्याचं लक्षात आलेलं आहे। त्याचा आपण शोध घेत आहोत। नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की ही म्हणजे संवेदनशील हे जे व्हिडिओज आहेत हे आपण कृपया कोणत्याही प्रसार माध्यमामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आपण प्रसारित करू नये। नालासोपाऱ्यामध्ये आज रामनवमीच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली होती। नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी सर्कल इथून रहमतनगर परिसराकडे जात असताना पोलिसांनी विचारणा करत या मार्गावर आक्षेप घेतला, त्यामुळे काही काळ रॅली रोखली गेली होती। या दरम्यान आयोजक आणि पोलिसांमध्ये वादही झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केल्याचाही आरोप होतोय। यामुळे काही काळ परिसरात धावपळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। शोभायात्रामध्ये पोलिसांबरोबर काही तणाव व्यक्त झालाय। माझ्याबरोबर काही लोक माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बातचीत हो। काय नेमकी पूर्ण घटना घडली आहे, काय नेमका प्रकार घडलाय? एक रैली का आयोजन किया गया था, लेकिन पुलिस प्रशासन ने एक एरिया है नालासोपारा में, उसमें मुस्लिम कम्युनिटी के लोग ज्यादा हैं। जिस तरीके से हम ईद मनाते हैं, हम भी उनका त्यौहार सेलिब्रेट करते हैं, तो पुलिस प्रशासन आखिर क्यों इस चीज को रोक लगाती है? हमारा जब त्यौहार आता है, यही जब ताजिया होगा, जब उनका त्यौहार होगा तो पुलिस उनको प्रोटेक्शन देगी। और आज हमारा त्यौहार है, हिंदुत्व का त्यौहार है, तो पुलिस रोक लगा रही है। कहीं ये बहुत ही निंदनीय कार्य पुलिस ने आज किया है। रामनवमीचा भव्य शोभा यात्रा होती। या यात्रेमध्ये हजारो संख्येमध्ये रामप्रेमी भक्त आले आणि रामप्रेमी भक्त हे नेहमी शांती आणि विश्वासाने रॅली घेतात। कोणाला कुठलाही त्रास किंवा कुठलाही त्यांचा आत्मसन्मान खलणार त्याची ते दखल घेतात, म्हणून त्यांची रॅली नेहमी चांगली असते। पण मला समजत नाही की पोलीस प्रशासनावर कोणाचा एवढा दबाव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।